आता एक मोठी बातमी, आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना कर्जमाफी नको असं महत्त्वाचं विधान बच्चू कडू यांनी केलंय। सरकारी नोकर, पेन्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी नको असं कडू म्हणालेत। टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतलेल्यांनाही कर्जमाफी नको असंही कडूंनी म्हटलंय। धनदांडग्यांना कर्जमाफी देऊ नका, गरजवंत शेतकरी शोधून त्यांनाच कर्जमाफी द्या अशी मागणी देखील बच्चू कडूंनी केली आहे। बच्चू कडूंनी माझाच्या मुलाखतीमध्ये मोठं विधान केलंय। आपल्या सोबत आहेत बच्चू भाऊ, काल न्यायालयाच्या निर्णयाचा मान आपण ठेवला, परसोडीच्या मैदानावर शिफ्ट झाले आंदोलक, मात्र आता तिथून जी परिस्थिती होती त्यामुळे इथे मंगल कार्यालयाला शिफ्ट व्हावं लागतंय। प्रशासनाने व्यवस्था नाही केली। प्रशासन व्यवस्था करेल इतकी काही चांगलं राहिलं तुम्हाला माहिती आहे। आंदोलक म्हणजे त्याचे जणू काही दुश्मनच असतात। आंदोलक म्हणजे परप्रांतीय असतं, परदेशी असतं, ते देशद्रोही असतं, ते राष्ट्रविघातक असतं। हे जशा इंग्रजकालीन त्या अधिकाऱ्याच्या कल्पना होत्या, त्या कल्पना त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात तशाच आहे। त्याच्यामुळं त्यांना एवढे चांगले विचार येईल असं मला वाटत नाही, कारण पैशात खेळत असणारा अधिकारी तो कोणाच्या मनात जाऊ शकत नाही। आता तुम्ही मुंबईतून परत येईपर्यंत आंदोलन आणि आंदोलक या ठिकाणीच थांबतात? हां, आम्ही इथंच थांबू। आमचे 4-5 मंगल कार्यालयात व्यवस्था केलेली आहे। काही ज्या मार्गाने येत आहे त्या मार्गावर आम्ही आंदोलक 10 मंगल कार्यालयात तरी राहील। बच्चू, आज आपण मुंबईला चाललात, दुपारी चाललात, काय अपेक्षा आहे? कारण काल तुम्ही जेव्हा शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू होती तेव्हा तुम्ही वारंवार म्हणत होते की मुख्यमंत्र्यांना फोन लावा आणि विचारा की ते कर्जमुक्तीसाठी तत्वतः तयार आहे का, एवढा फक्त विचारा। त्यामुळे कर्जमुक्तीचा होकार सरकारने द्यावा, तारीख आणि वेळ नंतर सांगितलं तरी चालेल का? बावनकुळेजीचं माझं जे संभाषण झालं ते खोटे नाही बोलले, तर त्यांनी स्पष्ट बोलले, खरं बोलले। तर त्यांनी काय म्हटलं का आम्ही टायमिंग देणार, आम्ही वेळ देणार, कधी मुक्ती होणार, कधी कर्ज कशा पद्धतीनं आम्ही मुक्त करणार आहोत हे बोलल्यावरच आम्ही तयार झालो। याच्या अगोदर ते टायमिंगच्या बाबत बोलत नव्हते, ते टायमिंगच्या बाबतीत बोललं आणि म्हणून आम्ही चर्चेला तयार झालो। आज कोण कोण शिष्टमंडळामध्ये आपल्या सोबत जात आहे आणि सरकारकडून कोणकोणत्या विभागाच्या मंत्र्यांनी सहभागी व्हावं ही अपेक्षा आहे? मला वाटते कोण सहभागी व्हावं, कोणते सचिव यावं ते त्यांनी ठरवलं पाहिजे। उपमुख्यमंत्री 2 जण हजर राहणार ते त्यांनी काल सांगितलं, मुख्यमंत्री हजर राहणार ते पण त्यांनी सांगितलं। मला वाटतं हा त्यांचा भाग आहे। कर्जमुक्ती, कर्जमाफी जी आहे ती सरसकट असण्याऐवजी गरजवंत जे शेतकरी आहे, खरे जे गरजवंत आहे त्यांनाच मिळावी, म्हणजेच या कर्जमाफीचा एक इम्पॅक्ट शेती क्षेत्रावर सकारात्मक व्हावं असं वाटतंय। अगदी बरोबर आहे। का मी आता 70,000 रुपये पेन्शन आहे, मी आमदार आहो, माझी आमदार आहे, मला पगार भेटते, मला कर्जमाफीची गरज नाही। असे किती लोक आहेत ज्यांना 80-80 हजार पेन्शन भेटते, 30-30, 40 हजार भेटते। हां, 1,000, 2,000 पेन्शनधारक पण आहे, जसं ST महामंडळातले कर्मचारी आहेत। जे 5,000च्या आतले पेन्शनधारक आहे त्याला आपण दिलीच पाहिजे, कारण त्यांना काही होणार नाही। दुसरं, जे मोठे पेन्शनधारक आहे, जे मोठे व्यापारी आहे, या शहराच्या 1 किलोमीटर, नागपूरसारख्या विभागीय शहराच्या 1 किलोमीटर जो परिसर आहे हा सगळा येणेवाला परिसर आहे। तो शेतकरी आहे पण येणेधारक आहे, त्याला त्याची गरज नाही असं मी समजतोय। मोठा व्यापारी आहे, तो टॅक्स लपवासाठी शेती करतोय, असे काही लोक याच्यात घुसले आहे, ते सुद्धा याच्यातून सुटले पाहिजे। गरीब शेतकऱ्याची कित्येक वर्षाची जुनी कर्ज ही पार मुक्त करून त्याला एक नवीन आशेचं किरण, नवीन सूर्योदय त्याच्यासाठी झाला पाहिजे अपेक्षा आहे। म्हणजे नागपूर शहराचं तुम्ही उदाहरण दिला, प्रत्येक मोठ्या शहराच्या अवतीभोवती शेती गुंतवणुकीसाठी घेणारे जे आहेत त्यांना कर्जमुक्ती नको? बिलकुल नको, काही गरजच नाही आहे। आणि त्यांच्यामुळं आमच्या गरीब शेतकरी सुटत असेल, त्याच्या कर्जमाफीमधला जो रक्कम कमी होत असेल तर मला वाटतं ते फार चुकीचं होईल, तसं होऊ नये। बच्चू भाऊ, हे जेव्हा शेतकरी जे गरजवंत आहे ते निवडायचे, कोण पेन्शनधारक आहे, कोण किती पेन्शनधारक आहे, कोणाला किती पैसे मिळतो, कोणी गुंतवणुकीसाठी शेती केली आहे, कोणी टॅक्स लपवण्यासाठी शेती घेतलेली आहे, हे सर्व शोधण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल? बिलकुल, डिजिटल इंडिया आहे, मोदी साहेबांनी याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे हे 5-10 मिनिटाचं काम आहे, काही फार मोठी गोष्ट नाही। याच्या अगोदर सुद्धा कर्जमुक्ती झालेली होती, कर्जमाफी झाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांची कर्जमाफी, महात्मा फुलेंच्या नावांची कर्जमाफी, त्याच्यात पात्र झाले पण ते भेटले नाही, जे प्रोत्साहन निधी भेटले नाही, ज्यांना कर्ज भेटलं त्याचा पण विचार केला पाहिजे। त्याच्यानं हे फार अवघड काम नाही आहे। एक
आज आणखी महत्त्वाची गोष्ट घडत आहे. थोड्या वेळाने मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेटायला आपल्याला येत आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. कुठंतरी एक वेगळी घटना म्हणून पाहता याकडे? नाही, वेगळी घटना पाहायची काही गरज वाटत नाही, कारण आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांना पण पाठिंबा मागितला, मराठा नेत्यांना मागितला, प्रकाशजी आंबेडकरांना पाठिंबा मागितला होता, सगळ्यांना पत्र दिले होते आम्ही. आता ज्यांना बरं वाटलं ते पाठिंबा दिलाय, ते येत आहे. काँग्रेसनं पाठिंबा दिला, राष्ट्रवादी पवारसाहेबांना पाठिंबा दिला, अनिल देशमुख काळे स्वतः हजर होते खासदार. आता जरांगे साहेब येत आहे तर ते मराठा आणि ओबीसी म्हणून येत नाहीत, शेतकरी म्हणून येत आहे. आमचं मूळ तत्वच ते आहे. या शेतकऱ्यातलं सत्व ओळखलं पाहिजे. जात महत्त्वाची नाही आहे. खरं तर जातीच्या राजकारणात माझा शेतकरी मेला नाही पाहिजे, जातीच्या भांडणात माझा शेतकरी तसाच जिवंत राहिला पाहिजे आणि ते सगळे नेते एकत्र होऊन शेतकऱ्याची लढाई लढलं पाहिजे. हे आमचं मूळ तत्व होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे. माझा प्रश्नच त्याच दिशेने होता, कारण जातीय आरक्षणच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा गेल्या काही दिवसात जे काही झालं, आता बहुतांशी विदर्भातील शेतकरी जे आहे ते ओबीसी आहे आणि मराठा आंदोलन आरक्षणासाठी जे आंदोलन पुकारणारा जो सर्वोच्च नेता आहे तो येतो समर्थन द्यायला, एक सकारात्मक बाब होत. काय म्हणणं आहे, एखाद्या कार्यक्रम असला, मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम आहे, पीएमचा कार्यक्रम घेतला तर सगळे विरोधक एका स्टेजवर असतं का नाही? एखादा सार्वजनिक कार्यक्रम असला किंवा घरचं लग्न गिग्न आहे तर आपण दुश्मनाला बोलावतो का नाही? मरण असलं तरी दुश्मन पण जातं का नाही? मग ती